नमस्कार सर्वांना. गुड इव्हनिंग. मी रे ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आपल्या आजच्या चौथ्या दिवसाच्या सेशनमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम 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 यू ऑल. सो आजचा फोर्थ डे आहे आणि जसं की मी सांगितलं होतं की चौथा दिवस तुम्ही खूप एन्जॉय करतात माझ्यापेक्षा. ओके, मला तर बुधवारी और आणि चक्र शिकवायला खूप आवडतं, पण तुम्हाला हे शिकून घ्यायला खूप आवडतं. काय आज आपण शिकणार आहे पेंडुलम डाउजिंग. सकाळच्या बॅचचे लोक खूप सरप्राईज झाले, मॅजिशियन झाले, तुम्ही होणार आहे. ओके, तर आज आपण शिकणार आहे पेंडुलम टाउझिंग. टाउझिंग झाल्यानंतरून तुम्हाला चार्ट्स कसे बघायचे, होण्याची उत्तर शिकणारच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जिबू सिम्बॉल्स काय असतात, काही वेगळे सिम्बॉल आहे, रेखीचे तर नाही आहेत पण अदर सिम्बॉल आहेत, तुम्ही वापरू शकतात बऱ्याचशा गोष्टीसाठी. कॉन्सन्ट्रेशन, लव, ब्युटी, पैसा त्याच्यासाठी आहे, आर्थिक समृद्धीसाठी आहे. तर टाइटन युअर सीट बेल्ट अँड लेट स्टार्ट. ओके, काल मी सांगितलं होतं की पेंडुलम डाउजिंग कसं बनवायचंय दाखवा, कोण कोण घालून. आणि व्हिडिओ बंद असेल तर मला कसं कळेल प्रॅक्टिकल करत आहे तुम्ही कसं. चला व्हिडिओ ऑन करा, दाखवा डाउजर कोणी आणला आहे. एकच व्यक्तीने आणलं का फक्त रमा मॅडमने आणलं आहे? ओके, दाखवा कसं आहे. सांगितलं होतं अंगठी आणि दोरा. तुम्हाला येत नाही, बाकीच्यांना आवाज येतोय पण माहिती नाही. ओके, रेखा कदम मॅडमने आणलंय, श्वेता जाधव मॅडमने आणलं आहे, S24 अल्ट्रा. ओके, चला. वंदना मॅडम काय झालं, अंगठी दोरा नाहीये का, बांगडी वगैरे काही? स्वाती मॅडम कडे तर डायरेक्ट पेंडुलमच आहे 7चे. चांगली गोष्ट. बघा, तुम्ही नाही समजलं तर मग काय फायदा आहे. आणलंय का अविनाश सर, आणलं का डावजर, दोरा अंगठी आणलंय, चलो लेट. ओके. ओके, ठीक. हे बघा, मी सर्वांना परत एकदा सांगतो, ज्यांनी ज्यांनी नाही आणलं, तुम्ही कुठेही खर्च करायला जा, तुम्हाला 3 ते 5 हजार रुपये शिकायला लागूनच जातात. ओके, भेटला आहे, परमेश्वराने दिलाय, तर प्लीज त्याचा फायदा घ्या आणि तुम्ही अगदी तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत अशा ऊर्जा वापरणार आहे. खूप सरप्राईज होणार तुम्ही. जे लोकांचं जास्त एज झाले ते बोलतील अरे आधी का नाही कळालं, असं असतं. ओके, आणि जे लवकर माहिती आहे इथून पुढे आयुष्यात फायदा करून घ्यायचा. खूप सुंदर आहे. तर बघा, ज्यांनाही, आणि प्लीज मला नेहमी मनापासून वाटतं की तुम्ही मिस नको करायला, असं खूप महत्वाचं असतं. आणि मी जेव्हा नवीन शिकलो तो मला पण खूप सरप्राईज झालं. नक्की करा. तर आता आपण सर्वांनीच केलं पाहिजे. आता ज्यांनी अजून आणलं नाही आहे, ज्यांना सापडलं नसेल अजून अंगठी, दोरा, नट बोल्ट, बांगडी वगैरे काही, तर करा. 5 मिनिट देतो तुम्हाला, असा दोरा आणि अंगठी बघून या. आणि काय करायचं, बस एवढंच साधं टाकायचं, काहीतरी एखादं साधन बघा, आणि मग आपण सगळे मिळून शिकायला घेऊया. तर 5 मिनिट आपण ह्या लोकांना देऊया, जोपर्यंत ते प्रिपेअर होत नाही तोपर्यंत आपण थोडासा टाइमपास करूया. ओके, 5 मिनिट काय करायचं बघा. तुम्हाला अजून माहिती नाही रेकीच्या पुढे काय लेवल असतात, कसं असतं वगैरे वगैरे, तर हे लोक येऊपर्यंत 5 मिनिटामध्ये मी एक्सप्लेन करतो. आपला पुढच्या ट्युजडे पासून रेकी मास्टर लेवलचा क्लास चालू होत आहे. मास्टर लेवल म्हणजे लेवल 2 आणि 3 एकत्र शिकवत असतो. तर त्या 10 दिवसाच्या कोर्समध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे, काय काय याच्यामध्ये रेकीमध्ये पुढे असतं, ते मी तुम्हाला 5 मिनिटात एक्सप्लेन करतो. तोपर्यंत हे लोक रेडी होऊन जातील. ओके, तसं मी डिटेलमध्ये सांगेलच नंतरून, जस्ट बेसिक सांगून देतो. तर बघा, आता तुम्हाला कुठलाही सिम्बॉल तर अटेंड करून दिला जाणार नाही, पण तुम्ही नेक्स्ट लेवलला रेकीच्या सगळ्या सिम्बॉलचं अटेंडमेंट करून दिलं जातं. आणि तुम्ही रेकीच्या 100% उपचार क्षमतेने कुणाचेही स्वतःचे इतरांचे उपचार करू शकतात. सध्या तुमच्याकडे 10% उपचार क्षमतेने करू शकतात. ते आपण जे शिकत आहे ती आहे उसुई रेकी. त्यातच त्या कोर्समध्ये तुम्हाला परत करुणा रेकी देखील शिकवली जाते. करुणा रेकी ही भारतीय रेकी आहे, इंडियन सिम्बॉल्स असतात, तर तेही त्याच्यात तुम्हाला कव्हर करून दिलं जातं. अजून काय मिळतं बघूया. तुम्हाला अंतकरण रेकी ही देखील खूप सुंदर आहे, खूप पॉप्युलर आहे आणि वापरायला खूप सोपी आहे. ओके, आणि याच्यामधले सिम्बॉल कसे वापरायचे वगैरे, आणि खूप सोपं आहे. अंतकरण रेकी हा सुद्धा सब्जेक्ट त्याच्यामध्ये शिकवला जातो. त्याच्यानंतरून पुढच्या लेवलला तुम्ही आले तर तुम्हाला रिलेशनशिप एखाद्या बरोबर मजबूत करायचं आहे. तर एखाद्याच्या नातेसंबंधासाठी ग्रीड कसं लावायचं, म्हणजे पती पत्नी असेल, सासू सून, भाऊ भाऊ, मित्र मित्र, दोन कुटुंब यांचं रिलेशन तुम्हाला कसं स्ट्रॉंग करायचं शिकवलं जातं. कोणी असेल, कोणी अनवॉन्टेड व्यक्ती असेल तर चांगल्या भावनेने त्याला बाहेर कसं करता येईल तेही शिकवलं जातं. त्यातच तुम्हाला थोडंसं ऍडव्हान्स तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक पण शिकवल्या जातात. हा आहे विश बॉक्स.
आता असं काही अमेझॉनवर पण भेटतं तुम्हाला रेकी विश बॉक्स असं असतो, पण अनलेस आणि अनटिल तुमच्याकडे सिम्बॉल्स नसतील, म्हणजे एखाद्या गुरुकडून तुम्हाला भेटले नसतील सिम्बॉल, तर तुम्ही असा वापरू शकत नाही. तर मग हा कसा असतो, याच्यामध्ये अफर्मेशन कसे लिहायचे, अगदी हा नसला तरी चालतं, छोटा डब्बा पण असतो. तुम्ही घरातील प्रत्येक सदस्यासाठी, मित्रांसाठी, सगळ्यांसाठी चिठ्ठी विश कशा लिहायच्या, प्रत्येक चिठ्ठीला हिलिंग कशी द्यायची आणि तो विश बॉक्स कसा जीवनामध्ये मॅजिकली काम करतो ते मी तुम्हाला त्या क्लासमध्ये शिकवत असतो. अजून काय काय असतं, वंडर लॅम्प आहे, हा ब्लॉकेजेस काढण्यासाठी, तो कसा वापरायचा, रेकीचे कुठले सिम्बॉल टाकायचे आणि कुठलेही ब्लॉकेजेस असतील मोठ्या प्रमाणात लाईफमध्ये ते कसे दूर करतात त्याचं आहे. तुम्हाला मग ऍडव्हान्स लेवलच्या हिलिंग शिकवल्या जातात, खूप ऍडव्हान्स टेक्निक्स असतात. एखाद्याचा सायकिक अटॅक काढणे, कितीही नकारात्मकता असेल, व्यक्ती समोरचा कितीही नकारात्मक ऊर्जेने भरला असेल, तुम्ही सायकिक अटॅक काढणं, एखाद्या घरावर काही निगेटिव्ह एनर्जी असेल, तुम्ही त्याचं खूप प्रोफेशनल हिलर बनतात, सर्टिफाईड प्रोफेशनल हिलर. त्याच्यानंतर तुम्ही सर्वात महत्वाचं डिस्टन्स हिलिंग करू शकतात. डिस्टन्स हिलिंग खूप महत्वाची काळाची गरज आहे, कारण मला हेच माझं मेन उद्देश होतं की डिस्टन्स हिलिंग यायला पाहिजे. कारण कुणाला न सांगता आपण घरच्या सदस्यांना हील करू शकतो. व्यक्ती समोरही नसेल, कुठल्याही परदेशात असेल, गावात असेल, तुम्ही मॅजिकली डिस्टन्सने हिलिंग करू शकतात आणि खरंच तुमच्याकडे खूप चांगली सुपर पॉवर येते. ओके. त्याच कोर्समध्ये तुम्हाला साऊंड थेरपी आहे, साऊंड ध्वनीच्या माध्यमातून कसे उपचार करायचे ते शिकवलं जातं. आणि त्याच्याने बघा, खूप छान केलं तर तुम्ही तुमचे खूप शक्ती जागृत होतात, जसं की पॉवर मॅग्नेट, तुमचे सातही चक्र चांगले बॅलन्स होतात. तुम्ही एक पॉझिटिव्ह सकारात्मकच असं बंच बनतात. मनी मॅग्नेट आहे, तुम्हाला पैशा संबंधित तुमचे ब्लॉकेजेस दूर होतात, पैसा सहज यायला लागतो, वेगवेगळे रस्ते खुलतात. हिलिंग मॅग्नेट बनतात, उपचार क्षमता तुमची वाढते. लव मॅग्नेट आहे, सायकिक मॅग्नेट आहे, तुमचं सिक्स सेन्स छान काम करतं. प्लस तुम्हाला त्याच कोर्समध्ये क्रिस्टल थेरपी देखील शिकवली जाते. तर क्रिस्टल थेरपी काय असतं, त्याच्यात बेसिक प्लस ऍडव्हान्स दोन्ही एकाच कोर्समध्ये असतं. तर बेसिक म्हणजे काय, ब्रेसलेट कसे वापरायचे, कुठला मणी कधी घालायचा, जन्मतारखेनुसार कसा घालायचा, कसं बनवायचं, बिझनेस कसा करायचा, होलसेलमध्ये कसं घ्यायचं, ते तुम्ही एकदम प्रॉपर सगळं खूप काही आहे त्याच्यामध्ये. हा, ते तर बेसिक आहे. क्रिस्टल ट्री असे कसे वापरायचे वगैरे. बाकी तुम्हाला ऍडव्हान्स सिलिंग देखील शिकवली जाते. म्हणजे ऍडव्हान्स सिलिंग म्हणजे क्रिस्टलने चक्रा हिलिंग असेल, ग्रीड लावणं असेल, इंटेन्शनसाठी, उद्देशपूर्तीसाठी, तर खूप सुंदर आहे. मग पुढे क्रिस्टलमध्ये तुम्हाला वेगवेगळे ट्रीज असतात, क्रिस्टलने हिलिंग कशी करायची एखाद्याची, असे पिरॅमिड वगैरे ठेवून, तर खूप सुंदर आहे. आणि शेवटचं बरंच काही आहे, बाकी मी तुम्हाला उद्या सांगेन. इमोशनल फ्रीडम टेक्निक देखील शिकवली जाते. इमोशनल फ्रीडम टेक्निक खूप सुंदर टेक्निक आहे. जसं होपोनोपोनो प्रेयर खूप फेमस आहे, तसं EFT टेक्निक देखील खूप पॉप्युलर आहे. असं शरीरावर टॅपिंग पॉइंट करायचे आणि एखाद्याची हिलिंग करायची किंवा स्वतःची करायची. तर तुमचं सेशनही घेतले जातात आणि तुम्हाला ट्रेनिंगही दिलं जातं, तुम्ही इतरांचे सेशन कसे घ्यायचे. अजून बरंच काही आहे, मेडिटेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, नंतर बोलू आपण. ओके. सध्या आपल्याला पेंडुलम डाउजिंग शिकायचं आहे. आता चला, आय होप सर्वांकडे आता पेंडुलम रेडी झालं असेल. आता काय करायचंय बघा, प्रॅक्टिकल तुम्हालाच करायचं आहे. सकाळी सगळ्यांनी घरातल्या ऊर्जा चेक करून आले, पण त्याच्या अगोदर थोडीशी थेरी बघूया. आता सगळ्यांनी लक्ष द्या स्क्रीनकडे, थोडीशी थेरी बघूया 5 मिनिटं आणि त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिकलला लगेच सुरुवात करायची. ओके. चला, कुठे गेला आपला डाउजर, हिअर. लेट स्टार्ट. आता बघा, लक्ष द्या स्क्रीनकडे सगळ्यांनी. पेंडुलम डाउजिंग, त्याचं तत्व, वापर आणि टेक्निक्स बघा. पेंडुलम डाउजिंग हे ऊर्जाशास्त्र आणि अंतर्ज्ञानावर आधारित एक पद्धत आहे. तुमचं इंट्युएशन आणि तुमचं चांगलं एनर्जी फील्ड. पेंडुलम लाकडी असू शकतं, धातूचं असू शकतं किंवा क्रिस्टलचं असू शकतं. मी सांगेल कुठलं, कसं, कधी वापरायचं. याच्या वापरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे मिळवली जातात. पेंडुलम डाउजिंग हजारो वर्षांपासून प्रचलित आहे. ओके. ते खूप जुन्या टेक्निक आहे, आपल्या आजी आजोबा पंजोबाला देखील माहीत असतील. प्राचीन इजिप्त, चीन आणि भारतामध्ये याचा उपयोग निर्णय घेण्यासाठी केला जात होता, केला जात असे, पण तो आत्ताही केला जातो. फॉर एक्झाम्पल, हे तुम्ही शिकणार आहे आता. तुम्हाला शेतामध्ये गावाला बोर मारायचे आहे, पाणी बघायचं आहे कुठे आहे की नाही.
मग सहसा आपल्या भारतामध्ये काय होतं, एक व्यक्ती येतो हातामध्ये नारळ घेऊन, त्याला बोलतात कोकोनट डाउजिंग. याचं आणि त्याचं सेम प्रिन्सिपल आहे. इवन हे एलरॉड असतात, याचं देखील त्याचं सेम प्रिन्सिपल आहे. तर खूप छान काम करतं तुमचं इंट्युएशन, पुढे जाऊन पक्क झालं, खूप सुंदर तुम्हाला रिझल्ट येतील. ओके. पेंडुलम आपल्या अवचेतन मनाशी, सबकॉन्शियस माइंडशी आणि ऊर्जा क्षेत्राशी जोडलेले असते, म्हणजे आपला ऑरा आणि सबकॉन्शियस माइंड. आणि तुम्ही हो नाही मे बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऊर्जा बघायचं शिकणार आहे. तर आवश्यक साधने काय आहे, पेंडुलम तुमचं सध्या टेम्पररी चालेल. उत्तर मिळवण्यासाठी डाउजिंग चार्ट. चार्ट्स कसे वाचायचे, चार्ट कसे रीड करायचे, मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेन. चार्ट तुम्हाला नोट्समध्ये भेटणार देखील आहे. शांत आणि सकारात्मक मनस्थिती आणि संतुलित ऊर्जा क्षेत्र. ठीक आहे. आता करायचं कसं बघा. पेंडुलम रेकीने शुद्ध करा, धूप स्फटिक साध्या नमस्काराने. आता बघा, पेंडुलम डाउजिंग गरजेचं नाहीये याच्यासाठी तुम्हाला रेकी आलीच पाहिजे. पण जर रेकी असेल आणि तुमच्याकडे रेकीची एनर्जी असेल तर इतरांपेक्षा तुमचे उत्तर थोडेसे अचूक असतात. ओके. आता काय करायचंय तुम्हाला, आपण थोडंसं आता प्रॅक्टिस घेऊया. ओके. जसं काल आपण पाणी चार्ज करायचं शिकलो, परत उद्या करू आपण. आता आपली थोडी रेकीच्या प्रार्थनेची प्रॅक्टिस होऊन जाईल. रेकीला कॉल कसा करायचा, तर आता आपण काय करणार आहे, आपलं पेंडुलम चार्ज करणार आहे. चार्ज केल्याने चांगली एनर्जी. तर काय करायचं, तुमचा अंगठी दोरा जोही असेल, आता बघा किती सुंदर रिझल्ट येते. याला खाली ठेवून द्या, फक्त रेकीला कॉल करा. अगदी 15-20 मिनिट लागतात. करा बरं माझ्या मागे, प्रॅक्टिस करा. चला, मी स्वतःचा आभारी आहे, स्वतःचे आभारी आहे, माझे माता पिता, सर्व गुरु आणि ईश्वराचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी. दोन्ही हात असे तळवे आकाशाकडे, अनंत स्रोतातून वाहत येणारी हे ब्रह्मांडीय रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. किंवा साधं बोला, हे रेकी ऊर्जा माझ्या हातातून आता उपचार करण्यासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. सेम ॲफर्मेशन जसं पाण्याला दिलं, हातामध्ये डाव्या हातामध्ये ठेवा, तुमचं पेंडुलम डाव्या हातावर ठेवा. उजव्या हाताने आता हात क्लॉकवाईज फिरवायचं स्लोली आणि ॲफर्मेशन द्या, हे पेंडुलम मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत आहे. कॉन्सन्ट्रेट करा, जसं काल पाणी केलं. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने हे पेंडुलम मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत आहे. इवन तुम्ही जेही तुमचं आराध्य दैवत आहे त्याचंही नाव घ्या. हे पेंडुलम, फॉर एक्झाम्पल, हे पेंडुलम दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने आणि स्वामींच्या कृपेने किंवा साईंच्या कृपेने, जेही असेल कृपेने, मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत आहे. हे पेंडुलम मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत आहे. असं तुम्ही 1-2 मिनिटं करून घ्यायचं. ओके. त्याच्यानंतर काय बोलायचं, हे ईश्वरा असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे, करणारा तोच आहे. ठीक आहे. चला, आता बघा, ठेवून द्या खाली. आता काय करायचंय बघा, तुम्हाला अगोदर ऐकून घ्या, म्हणजे इन्स्ट्रक्शन ऐकून घ्या. आता मी हे हातामध्ये पकडलं आहे. आता जर याचं उत्तर हो असेल, एखाद्या प्रश्नाचं उत्तर हो असेल, तर तो मागे पुढे, मागे पुढे, मागे पुढे होतो, असं मागे पुढे, मागे पुढे होतो. ओके. एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही असेल, नो असेल, तर तो डाउजर डावीकडून उजवीकडे, डावीकडून, असं 90% केसेसमध्ये होतं. डावीकडून उजवीकडे असा जोर जोरात फिरतो. ओके. असं होऊ शकतं. त्याच्यानंतरून एखाद्या ठिकाणची ऊर्जा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, सकारात्मक आहे की नकारात्मक. जर सकारात्मक असेल, तुम्हाला दुसरं दाखवतो, ते समजणार नाही स्क्रीनवर. सकारात्मक असेल तर काय होणार, ते असं गोल 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 खूप जोरात क्लॉकवाईज फिरेल, घड्याळाच्या काटाच्या दिशेने खूप जोरात गोल गोल फिरेल. आता मी फिरवतो आहे. आणि एखाद्या ठिकाणची ऊर्जा निगेटिव्ह असेल, नकारात्मक असेल, तर ते एकदम तुमचं अँटी क्लॉकवाईज खूप जोरजोरात उलट फिरत असतं. ठीक आहे. आता आपल्याला प्रॅक्टिकल करायचं आहे. तर फॉर एक्झाम्पल काय करायचं आता बघा, अंगठा आणि पहिला बोट, अंगठा आणि पहिला बोट आपल्या सबकॉन्शियस माइंडशी आणि परमेश्वराशी हे दोन बोट जोडले आहेत. हेच दोन वापरायचे कधी, अंगठा आणि हा बोट थोडी लेंथ करून घ्या. ठीक आहे. डावा हात असा डाव्या हाताच्या वरती ठेवा थोडस.
ओके. आता बघा, मी याला काय प्रश्न करतो, खरा प्रश्न बघा. हा, माझं नाव सचिन आहे, माझं नाव सचिन आहे, माझं नाव सचिन आहे. हे बघा, आता ते मागे पुढे येस म्हणून फिरत आहे. आता तुम्ही त्याला तुमचं खरं नाव विचारा. चला विचारा बरं, आणि मला बघू द्या कसं करत आहे प्रॅक्टिस. विचारा तुमचं खरं नाव. फिरतो का बघा. त्याच्या टोकाकडे नाही तर थर्ड आय चक्रावर फोकस करा. व्हेरी नाईस. चला, जीएम फिरत आहे. विद्या मॅम, व्हेरी नाईस. ओके, चला. ओके, चला, परफेक्ट. ओके, ओके. चला, ह्या स्क्रीनवर कोण आहे सांगेल. हँडरेज नंतर करा. थांबा, मी सांगतो मॅडम तुम्हाला परत एकदा. सगळ्यांचं होऊ द्या. हो, थांबा वंदना मॅडम, मी नंतर घेतो. मला थोडंसं सगळ्यांना शिकू द्या. डिस्टर्ब. ओके, थांबून घ्या. सगळ्यांनी थांबून घ्या. हे बघा वंदना मॅडम, हा बोट घ्यायचा, अंगठा आणि हा बोट. आता सर्वांनी काय करा, परत असं थांबवा, त्याला स्टॉप करा. आता बघा मी त्याला काय विचारतो बघा. हा, फॉर एक्झाम्पल खोटं विचारतो. माझं नाव माझं नाव अमोल आहे, माझं नाव अमोल आहे, माझं नाव अमोल आहे. हे बघा, आता ते डावीकडून उजवीकडे फिरत आहे, नाहीच्या डायरेक्शनला. हा, माझं नाव अमोल आहे. तर तुमचं आता खोटं नाव विचारा. चला, काहीतरी खोटं नाव विचारा. माधुरी, रवीना, ऐश्वर्या. चला विचारा. चला चला विचारा. होतंय का? परफेक्ट. चला, ज्याची एनर्जी चांगली आहे बघ, कधी काही काहींच खूप जोरात फिरत आहे. चला ठीक आहे. हा, थांबा वंदना मॅम, नंतर येतो तुमच्याकडे, मी यांना नीट शिकवेल. ओके, चला, स्टॉप करून घ्या सर्वांनी. थांबा. आता काय करायचंय बघा. हा, लगेच जागेवरून उठायचं नाही मी सांगितल्याशिवाय. आता काय करायचं आहे, त्याचा स्टोक पकडायचा आणि तुमच्या घरात जिथेही देवघर आहे, देवारा आहे, एक तर काय करायचं, त्याच्या वरती पकडायचं किंवा समोर पकडायचं आणि विचारायचं, इथली ऊर्जा कशी आहे, इथली एनर्जी कशी आहे. तर ते सकारात्मक असेल तर खूप जोरात गोल गोल फिरेल. त्याच्यानंतरून काय करायचं तुम्हाला, तिथून निघून, आणि हे बघा, देवघर नसेल, देवारा नसेल, काय करायचं, एखाद्या घरात पवित्र पुस्तक असेल, गीता, कुराण, बायबल, त्याच्यावर पकडून तिथली ऊर्जा विचारायची. त्याच्यानंतरून तो प्रयोग झाला, कुठे जायचं, किचन मध्ये जा, मागे जा, घराच्या कचऱ्याच्या डब्याचं झाकण उघडा, कचऱ्याच्या डब्यावर पकडा आणि विचारा, इथली ऊर्जा कशी आहे, निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह. तर घाण असेल, नकारात्मकता असेल तर अँटी क्लॉकवाईज खूप जोर जोरात गोल गोल फिरेल. आता सर्वांनी जा, 5 मिनिटात प्रयोग करून या, नंतर आपण बोलूया. बाय बाय, टाटा. गेले बघा सगळे. हा, आता बोला वंदना मॅडम, करा दाबा. अनमुट हा, बोला सर बोला. करायचं मला तयार करायचं कळलं नाही. दोरा घ्या आणि अंगठीत टाका फक्त. काय करायचंय तुम्हाला, काही गाठ वगैरे थोडी बांधायची. हे बघा, था- बरोबर आहे का हे? झालं. हा, झालं तर आहे तुमचं. आता हा झालंय. अंगठा घ्या, हा, आणि हा बोट घ्या, बस हम्म. एवढंच. काही अंगठा आणि गाठ हे बोट वगैरे, हा बस. गुंडाळ बोटाला काही गुंडाळायची गरज नाही. हे बघा, माझं असंच पडलं इकडे. पकडू का? हा, असं पकडायचं. ठीक आहे. ओके. तर हा, काय झालं रवींद्र पाटील सर, बोला बरं. नंतर एकेकाचं गेलं, बोला सर. झालंय झालंय, बरोबर आहे. येते येते, आवाज बोल बोल येतोय. बोल. हा, येतोय आवाज येतोय. येतोय. हो, येतोय येतोय. हा, झालं मग हाय, फिरतंय माझं बरोबर, पॉझिटिव्ह आहे बघा. माझं नाव रवींद्र आहे तर रवींद्र पॉझिटिव्ह आहे. काय का? ओके आता ओके. बघा, माझं नाव शोभा आहे, शोभा आहे, शोभा आहे. चलो, चांगली गोष्ट. ठीक. येते चला, माझं आता झालं. तुम चांगली गोष्ट. आता तुमची थोडीशी एनर्जी पण वाढेल. प्रॅक्टिस करा ती कर्मा मेडिटेशनची छान व्यवस्थित. चला, आले का बाकीचे लोक, सांगा मला एक्सपिरियन्स काय होता, कोण आलं करून, कुणाला बोलायचं आहे. हा, बोला. नाव नाही ना तुमचं, झिओमी 2411 काय काय मोठं नाव. अनम्यूटचं बटन दाबा. बोलायचं आहे ते. ते तुम्ही फिरून थोडी, मी माईक ओपन होणार त्यासाठी बटन दाबायला लागेल. हा, बोला. हा. हा मी केलं. जिकडे देवाऱ्याच्या इकडे ही ऊर्जा अशी 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 सेव्ह होत होती. बर. आणि कचऱ्याच्या डब्यावर केलं तर जोरात हलत होती, एकदम गर 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 अशी एकदम. ओके.
मी काही इथून कोई मंत्र वगैरे फुकला का नाही ना, तुमचं तुम्हीच करतायत ना, माझी काही त्याच्यात हात नाहीये, सगळं तुम्हीच करत आहे. नेक्स्ट वन, हा विद्या मॅडम बोला. हा थांबा, मीनाक्षी मॅडम तुम्ही अनम्यूट करा अनम्यूटचं बटन दाबा. हा आता बोला. तर मी देवघराजवळ पाहिलं तर छान फिरलं, म्हणजे जास्त जोरात नाही, गोल व्यवस्थित फिरलं. ओके, चालेल. हा, मी स्वामीला खूप मानते. चांगली गोष्ट आहे. हा, कधी कधी बघा, तुम्ही स्वतः चेक करत जायचं, आधी तेच करायचं बाथरूम मध्ये पाहिलं म्हणजे हा साईडला, तर ते थोडं म्हणजे असं एनर्जी निगेटिव्ह ब्लॉक विचार. असेल, थोडी हा कमी हा असते तिथली एनर्जी, हा. बरोबर. असं करू शकतात. हं. चला, व्हेरी नाईस. चला, ओके, अजून एक एक करून घेतो मी. आज कशी बोलायला लागले, इतके दिवस मी सांगितलं ना म्यूट होऊन बसतात, काही बोलत नाही. आज बरोबर बोलतात. हा बोला मीनाक्षी मॅडम. अनम्यूटचं बटन दाबा, दाबा बटन दाबा अनम्यूटचं. मी तुम्हाला अनम्यूट साठी केलेलं आहे. प्लीज बघा बरं, दाबलं जातं का बटन? तुमचं हँड रेज आहे मला माहिती आहे, मी ते बटन पण दाबले. तुम्ही ते बटन दाबल्याशिवाय अनम्यूट नाही होणार. असा हात करून अनम्यूट नाही होत, तिथे बटन दाबा. ओके, चला नेक्स्ट. किसी को अजून कोण? हा बोला, हर्षदा नाईक मॅडम बोला. तोपर्यंत मीनाक्षी मॅम अनम्यूट करायचं ट्राय करा. ओके, सर मला ते क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज ते नाही कळलं. क्लॉकवाईज म्हणजे काय असतं? गोल गोल, सरळ गोल हो गोल हो, फिरतं, पण तसं ते घड्याळ चालतं. निगेटिव्ह म्हणजे कसं समजायचं ते म्हणायचं आहे मला. ते मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेल, ते थोड्या वेळाने सांगेल. आता हे हो. शिकून झाल्यानंतर एक्सप्लेन करतो. ते काहींना नाही समजत, ते कसं कॅलिब्रेशन करायचं मी एक्सप्लेन करेल थोड्या वेळाने. हा बोला, वंदना मॅडम बोला. अनम्यूटचं बटन दाबा. नाही, बटन दाबा, एक आवाज नाही येते तुमचा. आता बोला. देवघरात गोल असं फिरलं सरळ आणि केराच्या डब्यावर उलट फिरलं. चला, ओके ओके, ठीक आहे. चला, छान आहे. हा चला, अभिनंदन, काहीतरी होत आहे तुमच्याकडे. ठीक आहे, मनीषा मॅडम बोला. अनम्यूटचं बटन दाबा, बोला. नंतर ती कशी घालायची मग? काय? ही अंगठी कशी घालायची? म्हणजे मी सकाळी केलेलं आहे, पण ती अंगठी घातली नाहीये, म्हणून मी विचारायला आली. नाही नाही, काही नाही. तुम्ही काही घालू शकतात. ओके, तुम्ही असं काही त्याला हे नाही करत आहे, काही दुसऱ्यासाठी तुम्ही घालू शकतात, घालून घ्या, काही होत नाही. ओके. ओके. जसे जीवनामध्ये काही गोष्टीत नकारात्मकता वाटली, तसं उद्या सांगणारच आहे, तरी परत सांगतो. परत एकदा आधी ऍडव्हान्स मध्ये सांगून देतो. असं काही वाटलं जीवनामध्ये, एखाद्या गोष्टीमध्ये नकारात्मक ऊर्जा आहे, तुमच्याकडे रेकी आहे, हातात घ्यायची कुठलीही वस्तू, बांगडी, सोनं, काही असेल, पकडायचं, बोलायचं, याच्यामध्ये कुठल्याही कारणाने काही नकारात्मकता असेल, सर्व नकारात्मकता निघून जात आहे. असा हात उलटा फिरून बोलू शकतो. ठीक? आपलं मन साफ पाहिजे, काही होत. ठीक आहे, चला आता मी तुम्हाला शिकवायला घेतो. मला चार्ट वगैरे पण शिकवायचे आहे. बघा, कुणाचं उलट फिरलं, कुणाचं सीधं फिरलं, सगळं सांगणार आहे. हा, कुणाचं नाहीच फिरलं, सगळं एक्सप्लेन करतो. आता मी तुम्हाला काय सांगितलं, 90% केसेसमध्ये अशी उत्तर असतात. जरुरी नाही की माझं हो नाहीचं उत्तर मागे पुढे आहे तर तुमचं तसंच असेल. कधीही डाउजिंग करताना, पेंडुलम डाउजिंग करताना काय करायचं? कॅलिब्रेशन, त्याला बोलतात कॅलिब्रेशन. कॅलिब्रेशन म्हणजे त्याला एक तर सर्वात पहिले प्रश्न विचारायचा. काय प्रश्न? की तुझं उत्तर हो असेल तर तुझी हालचाल कशी असेल, तुझी मुवमेंट कशी असेल. समजा उत्तर हो असेल तर तुझी हालचाल कशी असेल. तर जर तो असा फिरला तर समजायचं असं आहे. कदाचित कुणासाठी हो क्लॉकवाईज पण असू शकतो, गोल गोल, किंवा कदाचित होचं उत्तर डावीकडून उजवीकडे पण असू शकतं. तर याला बोलतात कॅलिब्रेशन. आधी कॅलिब्रेशन करायचं की तुझं उत्तर हे असेल तर तुझी हालचाल कशी असेल. जेव्हा उत्तर हो सापडलं, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय करायचा माहितीये का? की पेंडुलम डाउजिंग करण्याची ही योग्य वेळ आहे का, किंवा माझा हा प्रश्न विचारण्याची ही योग्य वेळ आहे का? का? कारण कधी कधी तुमच्या मनात जो प्रश्न असतो ना, तो परमेश्वरालाच तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं नसतं. कारण काही प्रश्न आपल्याला योग्य वेळेवरच त्याची उत्तर भेटले पाहिजे. तर युनिव्हर्सची पण अशी इच्छा असते, तर त्याला विचारायचं, प्रश्न विचारण्याची ही योग्य वेळ आहे का? ठीक आहे, तर त्याला बोलतात कॅलिब्रेशन. कुणाचं उलट फिरलं, कुणाचं सीधं, आधी त्याचं कॅलिब्रेशन तुम्हाला करून घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट, आता मी तुम्हाला
फक्त देवघर आणि कचऱ्याचा डब्बाच का सांगितलं? तर ऍज अ रेकी हिलर पुढे जाऊन रेकी करणार आहे. एक रेकी हिलरला, चांगल्या रेकी हिलरला सूक्ष्म ऊर्जांचं खूप नॉलेज असतं. त्या बारीक बारीक ऊर्जा तो पकडतो. तर ह्या बारीक बारीक ऊर्जा पकडायचं शिका. बघा, आता तुम्हीच बघितलं आहे, देवघराकडे पॉझिटिव्ह आहे आणि कचऱ्याच्या डब्याकडे निगेटिव्ह आहे. होतं काय, घरामध्ये कचऱ्याचा डब्बा उघडा असेल, तुम्ही तिथे स्वयंपाक करतात. फॉर एक्झाम्पल टॉयलेट तुमचं किचन समोर असेल, मग तुम्ही टॉयलेटचा दरवाजा उघडा ठेवतात, मग तुम्ही तिथे जेवण बनवतात. तेच अन्न कुठे जातं? तीच एनर्जी, नकारात्मक ऊर्जा तुमच्या अन्नामध्ये जाते. आणि मग ज्या घरामध्ये, जे घर अनहायजेनिक असतं, साफसफाई नसते, तिथले लोक सारखे सारखे आजारी पडतात. ज्या लोकांच्या घरात स्वच्छता आहे ते लोक कमी आजारी पडतात. त्यांच्या घरामध्ये सरस्वती नांदते, माता लक्ष्मी नांदते, पैसा येतो. घरामध्ये सगळा पसारा ठेवणार, 4-4 वर्ष जुन्या पिशव्या ठेवणार, कशी ती माता लक्ष्मी येणार आहे, कशी बरकत घरात येणार आहे? ट्राय टू अंडरस्टँड. ऊर्जेचं नॉलेज ठेवा. काय होतं मग, याच्याने वास्तुदोष तयार होतो. तर असं करायचं नाही. नेहमी काळजी घ्या. जितकी तुमचा ऑरा, तुमच्या घरातली एनर्जी क्लीन असेल, तेवढं तुमचं जीवन चांगलं होणार आहे. ठीक आहे. तर घराचा ओरा, स्वतःचा ओरा तुम्हाला बघायचा आहे. फायनल क्वेश्चन आन्सर मी घेईल, आधी पुढचं मी थेरी शिकून घेतो, नाही तर माझ्या डोक्यात. तर प्लीज आय रिक्वेस्ट, आता हे बघा, एक लक्षात घ्या, मार्केटमध्ये खूप कोचेस आहे, तुम्ही सगळे माझे विद्यार्थी आहे. आता कधी कोणी विचारलं ना कुठून शिकला, काही खराब केलं तर बोलतील अरे तू कुठून शिकला. आता माझं नाव खराब नका करू, खूप मेहनत घ्या, चांगलं शिका. ओके, ऊर्जेचं नॉलेज ठेवा. माझं नाव तुम्हाला सर्टिफिकेट भेटणार आहे माझ्या नावाने, तर छान रेकीचा यूज करा. ओके, नेक्स्ट. ओके, चला अब तुम्हाला पुढची थिअरी घेऊया. क्वेश्चन आन्सर पेंडुलम मी घेईल. बघा, तर काय करायचं आहे, नेहमी कधी तुम्हाला उत्तर व्यवस्थित आले नाही तर काय करायचं, स्वतःला स्थिर करायचं आणि शांत मनस्थितीमध्ये जायचं. एखाद्या प्रश्नाचं उत्तर आहे, होतं काय माहितीये का, पेंडुलम मध्ये काही लोकांना विश्वास का नाही वाटत. आता एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडते किंवा एखादी वस्तू पाहिजे आहे आणि त्याने पेंडुलमला विचारलं, ही व्यक्ती माझ्यासाठी योग्य आहे का, आणि पेंडुलमने नाही बोललं. आता त्याला ती व्यक्ती तर मनापासून पाहिजे, तो 2दा विचारणार, 3दा, 4दा, 5दा, 10 वेळेस विचारणार. मग काय होणार, कन्फ्युजन होणार. त्यात काही वेळेस उत्तर नाही येणार, काही वेळेस हो येणार, कारण त्याच्या मनाची चलबिचल. तर कधी स्वतःसाठी करायचं असेल, इतरांना करायला द्या, कोणी करू शकतं, पण कुणाकडे रेकी असेल तर छान रिझल्ट येतील. तर त्याच्यामध्ये न्यूट्रल राहणं खूप गरजेचं आहे. न्यूट्रल आणि स्वीकारणं, स्वीकार शक्ती पण महत्वाची आहे. तर पेंडुलम खूप छान, तुमचं इंट्युएशन आत्ता नाही होणार, तुम्ही नवीन आहे, पण पुढे जाऊन रेकी करणार आहे, 7 चक्रा मेडिटेशन, काही लेवल 2 लेवल 3 नंतर तुमचे 100% ऊर्जा ऍक्टिव्हेट होतात. खूप छान इंट्युएशन वाढतं. मग तुम्हाला अशा छोट्या छोट्या गोष्टी, पेंडुलम, एल रॉड, टॅरो कार्ड रिडिंग, एंजल कार्ड रिडिंग, तुम्ही खूप इंट्युएशन तुमचं खूप चांगलं होतं. तर तुम्ही मला नॉलेज ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट काय करायचंय बघा, हा हे तर झालं होतं. पेंडुलमचा उपयोग कधी करायचा, नियमित निर्णय घेण्यासाठी, हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी, ऊर्जा संतुलन आणि चक्र शुद्ध करण्यासाठी. आता ते ऍडव्हान्स लेवलचं आहे. ते तुम्हाला पेंडुलमने, जर तुम्हाला मी सांगतो, हो नाही साठी असं धातूचं असतं, येस नो साठी. पण एखाद्याची हिलिंग करायची आहे, तुम्ही रेकीने पुढे जाऊन ऍडव्हान्स टेक्निकमध्ये हिलिंग करू शकतात. पेंडुलमने एखाद्याचे चक्रा बॅलन्स करू शकतात, ओरा क्लिन्झिंग करू शकतात. तेव्हा तुम्हाला क्रिस्टलचं पेंडुलम लागतं, क्रिस्टलचं घ्यायचं. आणि येस नो साठी बाजारात मिळतं ते धातूचं घ्यायचं. ओके, तुम्ही ह्या पद्धतीने वापरू शकतात. काहींकडे 7 चक्राचं असतं, त्याच्याने करतात. तर बरेचसे उपयोग आहे. दैनंदिन जीवनामध्ये मी पण खूप उपयोग करतो. छोटे छोटे डिसिजन असतील, आज हे काम करू का नको करू, तर मी पण बरेचसे त्याचा घेतो आणि खूप छान आहे. नक्की तुम्ही करा. आता दुसरं आहे चार्ट. आता तुम्हाला चार्ट्स कसे वापरायचे ते आपण बघणार आहे. आता बघा, हे चार्ट्स आहे. पुढे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम, आता काही लोकांना अजूनही विश्वास नसतो की खरंच हे काम करतं का नाही, तर काय करायचं, गुगलवर जायचं. ओके, जसं आपण प्रूफ शोधतो ना, माझ्यावर अजून विश्वास नसेल, काय करायचं, गुगलवर जायचं. आता बघा, सकाळी टाईप केलं होतं म्हणून आलं. बघा काय टाईप करायचं, पेंडुलम डाउजिंग चार्ट, पेंडुलम डाउजिंग चार्ट. ओके, आणि तिथे ना गुगलवर खूप वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्स आहेत. तर तुमच्या गरजेप्रमाणे ज्या प्रकारचा प्रश्न असेल
त्या प्रकारचे चार्ट डाउनलोड करायचे आणि तो तुम्ही वापरायला घेऊ शकतात. तरीही मी तुम्हाला काही बेसिक चार्ट पाठवणार आहे नोट्समध्ये, थोडेफार जे तुमच्या कामा येतील, कसे वापरायचे मी सांगतो. आता माझ्याकडे एक चार्ट आहे, पेंडुलम डाउन हा चार्ट आहे. याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन आहे. फॉर एक्झाम्पल येस नो, सगळ्या महिन्यांची नावे, जानेवारी फेब्रुवारी, पुन्हा सगळे शनिवार रविवार सोमवार सगळे नावं, सगळ्या राशींचे नावं आहेत. अजून काय आहे, सगळे A to Z लेटर्स आहेत, 1 to 0 नंबर्स आहेत, खूप काही आहे. हा, तर एखाद्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर मग याचं इथे, याच्यासाठी काय, याचं सेंटर टोक आहे. मग इकडे पकडायचं आणि जिथे आन्सर असेल ते बरोबर त्या त्या एरियात तो डाउजर हल त्या डायरेक्शनला जातो. ओके, तर आता चार्ट रीडिंग कशी करायची आपण बघणार आहे. ओके, तर बघा, जसं तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहे, त्याच्या सेंटरला पकडायचं आणि बघा इथे काळ्या कलरचं पेंडुलम पकडलं आहे ना, एखाद्या लेटरचं तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं नाव विचारायचं आहे. मग त्याचं नावाचं पहिलं लेटर काय, मग ते बरोबर एखाद्याचं नाव आता सोनल असेल तर बरोबर एस कडे जाणार, त्याच्यानंतर ओ कडे जाणार, येस नो. आता तुम्हाला काही चार्ट सांगतो जे तुमच्या नोट्समध्ये उद्या येऊन जातील. ओके, बघा, पहिला चार्ट आहे 7 चक्रा चार्ट. आता याचं काय करायचं, समजा तुम्हाला एखाद्याच्या चक्राची परिस्थिती जाणून घ्यायची आहे, समजा तुमचीच आहे किंवा घरातील सदस्य, काय करायचं, इथे पेन्सिलने त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. पेन्सिलने का, मग तुम्ही इरेज करून तो चार्ट दुसऱ्यांसाठी पण वापरू शकतात. पेनाने लिहिलं का मग तो वेस्ट जाईल ना तुमचा प्रिंट आउट. मग त्या व्यक्तीचं नाव, मिनिमम माहिती जितकी तुमच्या सबकॉन्शियस माइंडला माहिती आहे, कुठे राहतो, वय, थोडीशी माहिती इथे पकडायचं आणि विचारायचं. ह्या व्यक्तीचं फॉर एक्झाम्पल आता सोलर चक्र म्हणजे मणिपूर चक्र ओव्हर ऍक्टिव्ह आहे की अंडर ऍक्टिव्ह आहे, कसं आहे, ओव्हर ऍक्टिव्ह असेल तर तिथे दाखवेल, अंडर ऍक्टिव्ह असेल तर तिथे दाखवेल. असं प्रत्येक चक्रासाठी आहे. दुसरं हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी आहे, तर तुम्ही हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी इथं पकडायचं, त्या वस्तूचं नाव लिहायचं आणि असं तुम्ही बघा, घरात आहे का, कचऱ्याच्या डब्यात, कारमध्ये, फॅमिली फ्रेंड, कोणाला मिसप्लेस झाला आहे, कोणी चोरला आहे, सगळं सांगेल. तुम्ही समजा एखादी वस्तू हरवली आहे, तुम्ही त्या त्या ठिकाणी जाऊन आले होते, मॉलमध्ये, बाजारात वगैरे, तुम्ही असं पट्टी पेन्सिलने लाईन मारून तुम्ही देखील चार्ट बनवू शकता, तोही काम करतो. ओके, हाच चार्ट वापरायचा असं गरज नाही. याचा पुढचा चार्ट आहे बघा, पाळीव प्राणी किंवा छोटे मुलं ज्यांना बोलता येत नाही. तुमच्याकडे पाळीव प्राणी असेल, त्यांना बोलता येत नाही, छोटी मुलं आहेत, लहान बाळ, मग तुम्ही याला विचारू शकतात की याचं सध्या फिलिंग कशी आहे, याची फिलिंग कशी आहे, तर मग तो तुम्हाला डायरेक्ट करणार. बघा, याची फिलिंग ग्रेट आहे, सॅड आहे, घाबरलेला आहे, इचिनेस आहे, सिकनेस आहे. मग त्याचं कारण काय आहे, तिथे कॉज दिलेला आहे, त्याला कसली गरज आहे, कुठला बॉडी पार्ट दुखत आहे, लेफ्ट साईडचा, राईट साईडचा, तर हा चार्ट वापरू शकतो. त्याच्यानंतर आहे एनर्जी ड्रेनिंग सोर्सेस. आता तुमचीच एनर्जी खराब असेल, सारखे सारखे तुम्ही का आजारी पडतात, एखाद्याचं बघायचं असेल तर काय करायचं आहे बघा, इव्हन तुम्ही डॉक्टर असाल तरी पण करायचं पेशंटचं बघायला. हा, काही मॅडम आहेत आमच्या, त्या डॉक्टर आहेत, तर त्या काय करतात, असं पेशंटचं असं पण बघून घेतात, त्यांना आवड आहे याची स्पिरिच्युअलिटीची, तर करतात. बघा, आता आपण आजारी आहे त्याचं काय कारण आहे विचारू शकतात. बघा, ऍडिक्शन आहे, व्यसन, तारे नक्षत्र खराब आहेत, बॅक्टेरिया, डाएट इश्यू आहे, इमोशनल इश्यू आहे, ओव्हर थिंकिंग आहे, तुमचं आजारी पडण्याचं कारण, झोपेच्या समस्या, सो अँड सो तुम्हाला गाईड करेल. करिअर संबंधित विचारू शकतात, एखादा जॉब आहे, मी काय करू, तर बघा, चेंज प्रोफेशन, चेंज जॉब, ऍडव्हान्स ट्रेनिंग, असं तुम्ही विचारू शकता. नेक्स्ट, एखादा व्यक्ती आजारी आहे, गावाला कोणी मुलं असेल, फोन लागत नाही, तुम्ही विचारू शकतात की याची ह्या ऑर्गनची आता रेटिंग कशी आहे, क्रिटिकल आहे, पूर आहे, फेर आहे, नेक, शोल्डर, चेस्ट कुठे दुखत आहे, असं तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, घेतो मी क्वेश्चन आन्सर, थोडं राहू द्या, थांबा, 2 मिनिटं राहिलेत माझे, मग क्वेश्चन आन्सर. एखादा लाईफ पार्टनरसाठी असेल तर नॉट फॉर यू, म्हणजे एखाद्याला तर प्रेमात पडला असेल, लग्न जमत असेल, त्याचंही विचारायचं. मग ते सांगणार ही व्यक्ती तुझ्यासाठी योग्य नाही किंवा खूप चांगली आहे, अजून वेळ घ्यायची गरज आहे वगैरे. येस नो साठी पण आहे,
हे पण खूप छान आहे. कुठली गोष्ट करताना किती % चान्सेस आहे, स्ट्रॉंगेस्ट आहे, मे बी आहे, सो अँड सो. तुम्ही हेही वापरू शकता. तर असे चार्ट्स आहेत. आणि शेवटचं बस सांगतो तुम्हाला, नंतरून क्वेश्चन आन्सर घेतो. तर पेंडुलम डाउजिंग खेळ किंवा मनोरंजनासाठी वापरू नका. सध्याचा नक्की वापरा, काहीच होत नाही. वापरा तुम्ही खेळ मनोरंजनासाठी टेम्पररी, पण जेव्हा क्रिस्टलचा घेणार हिलिंगसाठी त्याला रिस्पेक्ट द्यायचा आहे. ओके, धातूचा देखील. नकारात्मक ऊर्जापासून संरक्षण घ्या. ते जेव्हा तुम्ही पेंडुलम इतरांची हिलिंग करतात त्याच्यासाठी ते निगेटिव्ह एनर्जीचं प्रोटेक्शन आहे. ध्यानपूर्वक मन तयार करूनच डाउजिंग करा. अतिविश्वास न ठेवता संयमाने निर्णय घ्यायचा आहे. ठीक आहे. तर खूप छान आहे. तुम्ही छान प्रॅक्टिस केली तर जगभर लोक वापरतात, भारतात नाही पूर्ण जगभर लोक वापरतात. त्यांना रिझल्ट येतात, तर आपल्यालाही रिझल्ट येते. ठीक आहे. चला, आता काही क्वेश्चन आन्सर असतील तर विचारा. आता मी तुम्हाला झिबू सिम्बॉल्स, काही सिम्बॉल शिकवणार आहे. सिम्बॉल घ्यायचा. आता पेंडुलम साठी थोडस बघूया. हा, बोला संजय सर, काय प्रॉब्लेम आहे, काय प्रश्न आहे तुमचा? तर प्रश्न असा आहे की मला एक सांगा, ते पेंडुलम आपण धरतो, आता तुम्ही चार दाखवले, ते चारचे त्या माणसाचं नाव घ्यायचं का त्याचं कसं? नाव घ्यायचं समजा मनातल्या समोर मनात. नाही, नाव घ्यायचं त्याचं नाव घ्यायचं. मनातलं. हं? बर, ज्याचं समजा नाव आता असेल त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, त्याचं नावही लिहायचं आणि विचारायचं, मग तो गाईड करतो तुम्हाला. ओके, नाही तर त्याला कसं समजणार ना. ठीक आहे. चला, अजून कुणाचे काही खालीचे प्रश्न नाही. मिळणार कुठे? ॲमेझॉनवर भेटतात, माझ्याकडेही भेटतात, घेऊ शकतात पाहिजे तर. ओके, सांगेल मी नंतरून. काही क्रिस्टल वगैरे पण असतात माझ्याकडे, नंतर सांगेल. ठीक आहे. तर तुम्ही हवं तर ॲमेझॉन वरून घ्या, जसं असेल तसं. ठीक आहे. कॅलिब्रेशन अजून एकदा सांगा. कॅलिब्रेशन म्हणजे त्याला हातात पकडायचं, अधोरेखीने चार्ज करायचं, बोलायचं तुझं उत्तर हो असेल तर तुझी हालचाल कशी असेल. जर उत्तर हो असेल, मग बघा माझ्यासाठी होची हालचाल मागे पुढे होत आहे, हे बघा. आता मी त्याला, तर जर तुमच्यासाठी कदाचित वेगळं असू शकतं, तो काय करेल, गोल गोल फिरेल, असा गोल गोल फिरेल. मग तुम्ही त्याच अनुषंगाने प्रश्न विचारायचे. मग तुम्हाला माहिती आहे याचं उत्तर हो असल्यावर काय, नाही असल्यावर काय, तर सगळं विचारायचं. तुझं उत्तर नाही असेल तर तुझी हालचाल कशी असेल, तर मग तुम्ही असं करायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला ह्या पद्धतीने हेलिंग करू शकतो. ओके, चला, आता मी पुढचा विषय शिकवायला घेतो. नंबर तुम्हाला आता लगेच भेटणार आहे माझा, घाबरू नका. नोट्स वगैरे तुम्हाला तुमच्याच नंबरवर येणार आहेत, टेन्शन नाही घ्यायचं. ओके, आता पुढचा सब्जेक्ट आहे आपला झिबू सिम्बॉल्स. आता लक्षात घ्या, पुढचे जे पण सिम्बॉल मी शिकवेल ते सिम्बॉल रेकीचे नाही आहेत. एंजल थेरपीचा जसा विषय असतो, एंजल्स आपल्याशी कनेक्ट होतात, तसे ते सिम्बॉल देखील आपल्याशी कनेक्ट होतात. खूप पॉप्युलर आहे, खूप छान काम करतं, सगळ्यांसाठी करतं. विश्वास ठेवला तर तुमच्यासाठी करेल. आता काय असतात सिम्बॉल, काय नाही, आता आपण बघणार आहे. नाही माझ्यावर विश्वास पडला, मी जे पण शिकवलं नंतर युट्यूबवर जाऊन बघायचं खरंच असतं की नाही, गुगलवर नंतरून बघायचं. गरजेचं नाही की माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवलाच पाहिजे. ओके, तर झिबू एक दैवी भाषा आहे जी चिन्हाद्वारे व्यक्त केली जाते, जी आपल्या दैनंदिन जीवनात मदत करण्यासाठी वापरली जाते. ओके, तर खूप सुंदर आहे. काय असतं, कसं असतं, मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो. आता पहिला सिम्बॉल द्यायच्या आधी एक्झाम्पल सांगतो. जर तुम्ही समजा गुगलवर गेले, ओके, आता फॉर एक्झाम्पल आपण आता ॲमेझॉनवर जाऊ, मग तुम्हाला समजेल लोक विकतात की नाही ह्या वस्तू ना. बघा, मी सकाळी टाईप केलं असेल झिबू कॉइन. हा, हे बघा असे काही कॉइन दिसत आहे तुम्हाला. हे बघा, याच्यावर बघा असे काहीतरी सिम्बॉल आहे. हा सिम्बॉल आहे. काय असतात हे, काय नाही, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. त्याच्यापेक्षा इथेच दाखवतो, माझ्याकडे आहे. हा आहे झिबू कॉइन. बघा, याच्यावर एक सिम्बॉल काढला आहे. हा प्रॉस्पेरिटीचा सिम्बॉल आहे. तर ते काम करतं म्हणून विकल्या जातं आणि खूप पॉवरफुल आहे आणि खूप छान रिझल्ट असतात. आता कसे काढायचे, काय काढायचे आपण बघणार आहे. तुम्हाला 4-5 सिम्बॉल मी शिकवणार आहे. झिबूच्या 80च्या वरती सिम्बॉल आहेत. तुम्हाला मी आता क्लास फ्री आहे म्हणून 4-5 सिम्बॉल शिकवेल. बाकीचे सगळे सिम्बॉल आहेत, जितके सगळे सिम्बॉल नेक्स्ट लेवलला तुम्हाला शिकवले जातात. ओके, तर ते पुढच्या लेवलला सगळे सिम्बॉल सध्या काही कामाचे आहेत, ते सिम्बॉल शिकून घ्या. जेही सिम्बॉल मी शिकवेल ते सगळे तुम्हाला पेनाने लेफ्ट बॉडी पार्टवर काढायचे आहेत. म्हणजे डावी बाजू आपली रिसिव्हिंग साईड असते. इथे डाव्या हातावर, खांद्यावर, रिस्टवर, छातीवर, मांडीवर कुठेही काढा, पण डाव्या बाजूला काढा. ठीक आहे, उजव्या बाजूला.
काही सिम्बॉल तुम्ही कोऱ्या कागदावर काढून पैशाचे सिम्बॉल पर्स वगैरे मध्ये पण ठेवू शकतात. आता पहिला सिम्बॉल लिहून घ्या. चला, वही पेन घ्या, तुमच्या जवळ या नोट्स राहू द्या. ओके, कुठे गेलं? चला, काढा. पहिल्या सिम्बॉलचं नाव लिहा, समृद्धी, प्रॉस्पेरिटी. कसा लिहायचं, कसा काढायचा? वरतून सुरुवात करा. बघा, 1 2 3 लेयर्स आहे, त्याच्यानंतर ए कम्प्लीट केलाय. जशी आकृती तुम्हाला जमत आहे तसं काढा. ओके, नाही तर तुम्ही बोलणार खालून सुरुवात करू का वरतून? तसं काही नाही आहे. तुम्ही आता ओम सिम्बॉल कसाही काढला तरी तो ओमच बनतो. तर तुम्हाला ह्या पद्धतीने सोपं आहे, एवढं अवघड नाही. मी 4-5च सांगणार आहे. इथून हवं तर वरतून सुरुवात करा, अशी कर्व लाईन खाली घ्यायची पुढे, आणि मग ए लेटर कम्प्लीट करायचा. वापरायचा कशासाठी बघा, मूळतः जीवनाच्या सर्व क्षेत्रात भरभराटीसाठी, जसं पैसा, करिअर, संबंध, आरोग्य, पैशासाठी खूप छान आहे. जीवनामध्ये पॉझिटिव्ह फ्लो सक्रिय करण्यासाठी, अडथळे दूर करून ऊर्जा मुक्त करण्यासाठी, किंवा लक्ष साध्य करण्यासाठी, इंटेन्शन सेट करताना. तर खूप काही सिम्बॉल असतात. काय करायचं, मॅक्झिमम 3 सिम्बॉल तरी हातावर, 3 राहू द्या, 3 पेक्षा जास्त नका काढू, नाहीतर एनर्जी मॅनिप्युलेट होते. फॉर एक्झाम्पल, आता हा तो जो सिम्बॉल आहे तो मी आता इथे काढतो. हा, तुम्ही बघून घ्या स्क्रीनवर कसा आहे तो, काढून घ्या, प्रॅक्टिस करा. एकदाच नका काढू, 4-5 वेळेस काढा, म्हणजे तुम्ही त्याच्याशी कनेक्ट झाले पाहिजे. घेतो क्वेश्चन आन्सर घेतो, घाबरू नका. ओके, बघा, हा इथे तुमचा असा मी काढलेला लेफ्ट बॉडी पार्ट आहे. इवन तुम्हाला अजून एक आहे पैशाचा, मग सांगतो कसा काढायचा आहे. 2 सिम्बॉल तुम्ही कसे वापरू शकता. तर याच्या पुढचा सिम्बॉल घ्या. हे बघा, हा आहे अनलिमिटेड अबंडन्स, पैशासाठी खूप छान आहे हा. अमर्यादित विपुलता. कसा काढायचा, वरतून सुरुवात करा आणि समजण्यासाठी आपलं इंग्लिशचं एच लेटर आहे तसं काढायचं. असा काढला की इकडे 3 स्ट्रोक द्यायचे असे. बारीक जाड असं काही बघू नका, ते त्यांनी मार्करने काढलं असेल, तुम्ही जसं पेनाने काढणार तसा होईल. अशी 3 स्ट्रोक. हा आहे अबंडन्स. कशासाठी? पैशासाठी, आर्थिक समृद्धी आकर्षित करण्यासाठी, पैशाचा प्रभाव वाढवण्यासाठी, तुम्ही बिझनेस करत असाल कुठलाही, ऑपॉर्च्युनिटी आणि ग्रोथ वाढवण्यासाठी, नवीन काम, क्लायंट आणि व्यवसाय वृद्धीसाठी, मॅनिफेस्टेशन प्रक्रियेमध्ये. हा देखील तुम्ही हातावर काढू शकतात किंवा कोऱ्या कागदावर काढून तो कागद फोल्ड करून पर्समध्ये ठेवू शकतात. फॉर एक्झाम्पल, कुठे गेलं माझे पर्स? ओके, हे बघा, तुम्हाला समजतं. आता तुमच्याकडे असं नसेल, आता आपले मनेरिकीचे पण क्लास असतात, मी मनेरिकी ग्रँड मास्टर पण आहे, त्याच्यामध्ये मी असं स्टुडंटला सांगतो. बघा, हा मिडा स्टार आहे, आणि असे काही सिम्बॉल आहे. बघा, आता मी जो शिकवला तो प्रॉस्पेरिटी सिम्बॉल इथे आहे, इथे हेल्थचा आहे, लव्हचा आहे, असे सगळे सिम्बॉल काय करतात, मी घेतो. रेकी तर तुम्हाला ग्रँड मास्टर झाले, पुढे जाऊन मास्टर लेअर, तर रेकी याला देऊच शकतात, आणि आपल्या पर्समध्ये ठेवायचं. ओके, पर्समध्ये ठेवलं, त्या ऊर्जा तिथे राहणार. किंवा तो कोरा कागद घ्यायचा, तुमच्या जिथे दुकानाचं गल्ला आहे, ड्रॉवर आहे, तिथे तुम्ही ठेवायचा आहे. ओके, तर ते छान काम करतं. तर हा आहे अबंडन्सचा पैशासाठी. ओके, हा देखील हातावर काढा. एक संगती 2-3 काढू शकतात, मी पण काढतो. येतो, पैसा चांगला खेचला जातो, छान आहे. उद्या मी तुम्हाला एंजल नंबर पण देणार आहे, आज नाही, उद्या देईल. मनीसाठी वेगळे नंबर. ठीक आहे, हा झाला पैशासाठी. 1-2 प्रश्न घेऊया. कोणत्या रेंज, कोणता कलर? तुम्ही सध्या ब्ल्यूच वापरा, कुठलाही नाही. बघा, मी पण निळ्या कलरने काढला आहे, निळ्या कलरने काढा, काही प्रॉब्लेम. खूप ऍडव्हान्सला गेले मग ते असतं, पण इनफ आहे, खूप छान काम करतो. निळ्या पेनाने काढा. नेक्स्ट पुढचा आहे लिहा, अनकंडिशनल लव्ह, बिनशर्त प्रेम. कशासाठी? काल हृदय चक्राची एवढी बडबड केली त्याच्यासाठी. सेल्फ लव्ह साठी, दुःख, राग, तणाव, जुने घाव सोडण्यासाठी, तुमचा हार्ट चक्र बॅलन्स करण्यासाठी, जीवनात प्रेम, करुणा, शांतता वाढवण्यासाठी, कपल, फॅमिली किंवा सेल्फ लव्ह वाढवण्यासाठी. तर काय करायचं बघा, वरतून सुरुवात करा, डाव्या बाजूने असं व्ही सारखं आहे, असं केल्यानंतर 2 लाईन मारायच्या क्रॉस,
आणि ते 3 टिंब काढायचे. ते डायमंड नाही आहेत, ते स्केच पेनने केलं म्हणून डायमंड दिसत आहे. साधे 3 डॉट काढायचे. ओके. आता कसं वापरायचं बघा, हा सिम्बॉल अनकंडिशनल लव्हचा आहे, हार्ट चक्र बॅलन्सिंगचा. सहसा कोणी वापरत नाही. आपल्याला जीवनात प्रेम वगैरे पेक्षा पैसा जास्त प्यारा असतो, पैशाचेच काढतात. तरीही सांगतो हा सिम्बॉल कसा वापरायचा. आता समजा, आता मी याच्यात फील्डमध्ये आहे, तर नवरा बायको मध्ये रिलेशन चांगलं पाहिजे म्हणून सांगतो माझ्या बायकोला काढ, तू नसेल विश्वास तरी काढ, राहू दे बघ कसं वाटतं, तर तसं करू शकतात. दुसरं म्हणजे दोघांची एनर्जी छान राहील. अजून एक, आता माझी मुलगी होती, जसं सकाळी सांगितलं, शाळेत जायच्या अगोदर मागच्या 1-2 वर्षांपूर्वी शाळेत कुणाशीच जमायचं नाही, मित्र मैत्रीण नाही, टीचरशी नाही. तर मी तिच्या हातावर तो काढायला लागलो आणि सांगितलं की हे तुमचं लव्ह मॅग्नेट सारखं काम करतं, लव्ह अट्रॅक्शन सारखं, तर तुझे कदाचित रिझल्ट तुला येतील. आणि तिने केलं. म्हणजे हातावर नाही करायचो, नाही तर मुलं चिडवतील शाळेत, बोलतील काय, तर कपडे घालताना खांद्यावर काढायचो. आणि तिच्या मनामध्ये तो बिलीफ स्ट्रॉंग झाला आणि नंतरून छान झालं, तिला रिझल्ट भेटले. तर ज्याचं त्याचं आहे हं. सगळ्यांनाच काम करतं, ते वर्ल्ड वाईड वापरतात, भारतात नाही, जगभर हे झिगो सिम्बॉल्स फेमस आहे. लोक टॅटू वगैरे काढतात फॉरेनचे, नक्की काम करतात. तुमच्या श्रद्धेवर डिपेंड आहे. तर हा झाला अनकंडिशनल लव्ह, हा कार्य करायचा आहे. दुसरं बघा, लिहा, हा खूप महत्वाचा आहे तुमच्या मुलांसाठी, स्मरणशक्तीसाठी. नाव लिहा, सेंटर्डनेस, केंद्रितपणा. ओके. काढायचा कसा, मीच दिसत आहे. ओके. काढायचा कसा बघा, काय करा, खालून सुरुवात करा आणि समजण्यासाठी बघा, मराठीचा 6 नंबर सारखं दिसत आहे, त्याला जोडून मराठीचा 7 नंबर दिसत आहे. फॉर एक्झाम्पल, हा सिम्बॉल खूप छान काम करतो, जसं थर्ड आय चक्र, क्राऊन चक्र. बघा, एकाग्रता वाढवण्यासाठी, अभ्यास करताना लक्ष विचलित होत असेल तर, कारण जितके पण माझे काही स्टुडंट आहेत UPSC MPSC चा अभ्यास करतात ना, मुलांचं काय होतं, लक्ष खूप बसला का मन दुसरीकडे भटकतं. तर नक्की काढायचा, हातावर खूप छान काम करतो. माइंड स्टॅबिलिटीसाठी, भावनिक उतार चढाव, चिडचिड किंवा ओव्हर थिंकिंग कमी करण्यासाठी. मुलांसाठी, अभ्यासासाठी छान आहे. इम्पॉर्टंट डिसिजन घेताना, योग्य निर्णयासाठी देखील करू शकतात. ज्यांची स्मरणशक्ती कमी होत चालली आहे, समजा एजेड लोक घरामध्ये आहे, असं कोऱ्या कागदावर काढून कागद त्यांच्या खिशात ठेवायचा, नाहीतर त्यांच्या पिलो कव्हर मध्ये देखील करू शकतात. ठीक आहे. तुम्ही ह्या पद्धतीने जसं तुम्हाला वापरायचं तसे वापरू शकतात. हा झाला तुमचा कॉन्सन्ट्रेशनचा. याच्यानंतरचा आहे, हा झाला, काढला का 1-2-3दा. याच्यानंतरचा सिम्बॉल लिहा, रिसेप्टिव्हिटी. हा पण विद्यार्थ्यांसाठी खूप छान आहे. रिसेप्टिव्हिटी, ग्रहण क्षमता. आता कशासाठी वापरतात, साधा सोपा आहे. आपला 4 नंबर थोडासा स्टाईल मध्ये काढलाय बघा त्यांनी. नवीन ज्ञान स्वीकारण्यासाठी, जीवनात कठीण विषय, नवीन संकल्पना सहज समजण्यासाठी, मेंदूला माहिती ग्रहण करण्यासाठी, युनिव्हर्स कडून येणाऱ्या ब्लेसिंग्स आणि गायडन्ससाठी, म्हणजे तुमचं क्राऊन चक्र, आणि जीवनात येणाऱ्या बदलांना सहज स्वीकारण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, जसं बदल म्हणजे काय, एखादी मुलगी आहे, लग्न करून नवीन घरात गेली, तर ते नवीन फॅमिली, त्यांचे रीतिरिवाज अडॉप्ट करायला वेळ लागतं, तर अडॉप्टेबिलिटीसाठी. एखाद्या ठिकाणी नवीन जॉब लागला आहे, नवीन कलिग्स आहे, नवीन बॉस आहे, नवीन प्रकारचं काम आहे, ते स्वीकार शक्तीसाठी किंवा खूप छान आहे. इव्हन मुलांसाठी पण, जे टीचर लोक शिकवतात, नवीन कठीण विषय आहे, त्याच्यासाठी देखील तुम्ही काढू शकता. आणि बघा, आता मी फक्त एवढंच सांगितलं, हातावर काढा, वापरणारा कुठल्याही प्रकारे वापरतो. आता काही स्टुडंट आहेत माझे, त्यांनी काय केलं आहे, मुलांच्या वॉटर बॉटलवर ते स्टिक करून ठेवलेले आहेत ते सिम्बॉल. आता पाण्यात एनर्जी असते, ते सिम्बॉल, ते सिम्बॉलची एनर्जी पाण्यात जाते. ओके. तर तुम्ही तसं करू शकतात. ओके. गरजेचं नाही, मी सांगितलं तेवढंच तुम्ही इन्व्हेन्शन करू शकता. याच्या पुढचा सिम्बॉल लिहून घ्या, ब्युटीसाठी, स्किन अँड ब्युटी. हा आहे. तुम्हाला कसा काढायचा, डावीकडून सुरुवात करा, उजवीकडून कुठूनही करा. पहिली इकडची डावी बाजू घ्या आणि नंतर इकडचा थोडासा आडवा 7 सारखा आहे तसा काढायचा आहे. बघा, त्वचेची, चेहरा ग्लो करण्यासाठी, डोळ्याखाली ब्लॅक सर्कल असेल, स्किन ड्राय असेल, किंवा काही स्कार असतील, जुने स्कार असतील, तर श्रद्धा ठेवून तुम्ही
करू शकतात. इव्हन ज्यांचं सलून वगैरे आहे, फ्रेम बनवून तुम्ही सलून मध्ये लावू शकतात. कारण तुम्ही सुंदर दिसले तरच क्लायंट येणार आहे, ते सुंदर दिसले तर अजून बिझनेस वाढणार आहे. तर ब्युटीसाठी देखील छान आहे. ओके, माझ्या मुलीच्या हातावर मी नेहमी काढतो हा. तिला पण बिलीफ होतं की डे बाय डे शी इज गेटिंग ब्युटिफुल. तो बिलीफ तुम्ही आता मुलांमध्ये काही विश्वास रुजवणं आत्तापासूनच सुरू करा. त्यांना पॉझिटिव्ह ठेवणं, पॉझिटिव्ह राहणं, घडवणं खूप गरजेचं आहे. ओके, चला याच्यानंतरचा सिम्बॉल आपण बघूया. हा, तुम्ही तुमच्या शॉपवर लावला तर चालेल, ठीक आहे. नेक्स्ट आहे रिलीज, सोडून देणे. खूप महत्वाचा आहे हा सिम्बॉल. मुद्दाम मी इथे शिकवायला टाकला आहे. काय करायचं, आपला कर्सिव्ह एच लेटर असतो त्या पद्धतीने बघा. जुना भावनिक भार सोडण्यासाठी दुःख, राग, अपराधीपणा, दुखापत अशा तुमच्यामध्ये ज्या अडकलेल्या भावना आहेत, एका व्यक्तीला विसरता येत नाही तरी काढू शकतात. पास्ट मेमरीज, भूतकाळातील ट्रॉमा हील करण्यासाठी, भूतकाळातील एखादी घटना सारखी सारखी डोक्यात येते, ओव्हर थिंकिंग कमी करण्यासाठी, सतत डोक्यात चालू असलेल्या विचारांचे चक्र थांबवण्यासाठी, जुने टॉक्सिक संबंध, जुने अटॅचमेंट सोडण्यासाठी तुम्हाला हेल्प करेल. तर तुम्ही याचा देखील उपयोग त्यामध्ये करू शकतात. सुंदर सिम्बॉल आहे, ठीक आहे. तर एवढे सगळे सिम्बॉल आहे. बाकीचे बरेच सिम्बॉल असतात, ते तुम्हाला मी पुढच्या लेवलला शिकवतो. ओके, आणि तुम्हाला हे सिम्बॉल नोट्स मध्ये पण येतील, टेन्शन घेऊ नका. आता क्वेश्चन आन्सर मी नंतर घेतो, आधी सूचना ऐका. आजचा सिलेबस एवढा ते सूचना ऐका. आता ज्यांनाही उद्या तुम्हाला काय शिकायचंय बघा. उद्या खूप महत्वाचा दिवस आहे, त्याच्यासाठी तुमच्याकडे नोट्स पाहिजे. सर्वप्रथम नोट्ससाठी आता तुम्हाला उद्या क्लास सुरू होण्याच्या अगोदर तुमच्या फोनवर नोट्स येतील, पण ग्रुपवर नाही, पर्सनल नंबरवर नोट्स. आणि तुम्हाला सर्टिफिकेटवर जेही नाव पाहिजे ते नाव तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचं आहे. मीटिंग संपल्यावर मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबरचा मेसेज करेल. जेही नाव सर्टिफिकेटवर पाहिजे ते नाव लिहायचं. प्रोफेसर, डॉक्टर, हाऊसवाईफ असेल तर काही लिहायची गरज नाही. मध्ये आईचं नाव, वडिलांचं नाव, मिडल नेम तसं. तर नोट्स तुम्हाला उद्या भेटून जातील क्लास सुरू व्हायच्या अगोदर, आणि सर्टिफिकेट संडेला. तर नोट्स का बरं आधी पाहिजे बघा, कारण उद्या जे पण प्रॅक्टिकल आपण करणार आहे ते तुमच्याकडे नोट्स उपलब्ध पाहिजे, अवेलेबल पाहिजे. उद्या माझ्याकडे दुसरी काही पीपीटी नाही. त्या नोट्स खूप महत्वाच्या आहे, तुमच्याजवळ राहू द्या. तर जेही शिकवेल उद्या काय काय बघा, तुम्हाला काय शिकायचं आहे. तुम्हाला पितृदोष कसे काढायचे, ब्लॅक मॅजिक नजर दोषचे एनर्जीज कशा काढायच्या, ग्रहांचे दोष कसे काढायचे, पैशासाठी फायनान्शियल ब्लॉकेजेसच्या एनर्जीज ओरामधून कशा काढायच्या. तुम्हाला एनर्जी बॉल बनवायचं शिकवेल, ची बॉल. तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तूला हिलिंग देऊ शकतात, पूर्ण पृथ्वीला देऊ शकतात. प्लस अजून काय आहे, खूप काही आहे, काही संपतच नाही. उद्या 7 चक्र मेडिटेशनची तुम्हाला प्रॅक्टिस घ्यायचं आहे. मेडिटेशन, ऑडिओ मेडिटेशन इथून पुढे कसं करायचं, 12 पॉईंट बॉडी हिलिंग, 24 पॉईंट बॉडी हिलिंग. आणि बोनस म्हणून उद्या काय आहे, पैशासाठी तुम्हाला मी काही मनी पिरॅमिड कसं बनवायचं, काही एंजल नंबर देणार आहे, पैशासाठी काही मंत्र देणार आहे, फायनान्शियल एनर्जीसाठी. तर उद्याचा दिवस खूप खास आहे, कारण 4 दिवस आपण फक्त शेवटच्या दिवसासाठीच मेहनत केली आहे. तर छान शिकले आहेत, तर मग प्रॅक्टिकल करायला उद्या सोपं जाईल. उद्या पूर्ण प्रॅक्टिकल डे असतो आणि खूप सुंदर आहे. नक्की यायचं आहे. त्याच्यासाठी नोट्स, तर आता वेबिनार संपल्यावर मी एक मेसेज करेल व्हॉट्सअप नंबर, त्याच्यावर नोट्स लिहायचं की नोट्स पाहिजे असं, किंवा फक्त नोट्स लिहा. आणि जेही नाव सर्टिफिकेटवर पाहिजे ते सर्टिफिकेटवरचं नाव लिहा, मग तुम्हाला मेसेज यायला सुरुवात होते. जे लोकांनी सकाळी मला मेसेज केला आहे त्यांना थोड्या वेळाने येऊन जाईल. ओके, चला ठीक आहे. तर आजच्यासाठी एवढंच आहे. कसं वाटलं, मजा आली पेंडुलम शिकून सांगा. नवीन काही शिकून मजा आली की काही क्वेश्चन आन्सर असतील तेही विचारा. ठीक आहे, चला. बोला वंदना मॅडम काय बोलतात. मस्त वाटलं अश्विनी मॅडम, थँक्यू. चला, कोणी ग्रॅटिट्यूड पण दिलं पाहिजे. तुम्ही बोलत नाही, मी एवढी मेहनत घेतो, ऐकता आणि जातात. चला सांगा. हॅलो. नेक्स्ट. बोला मॅडम. सर खूप छान वाटलं. काय सर उद्या फक्त मी नाहीये, रेकॉर्डिंग बघा. उद्या सत्यनारायणची ठीक आहे, उद्या शेवटचा उद्या दिवस आहे. सत्यनारायणची पूजा. ठीक आहे, पण उद्या शेवटचा दिवस आहे, तुमची मर्जी. आता तुमच्या घरी सत्यनारायण पूजा आहे तर मी काय करू ना.
तुम्हाला तर काहीतरी केलंच पाहिजे. ओके, तर 4 दिवस आपण त्याच्यासाठीच मेहनत घेतली. तर नक्की सर्वांना खूप खूप थँक्यू. आवडलं, चांगली गोष्ट आहे. उद्या तर अजून छान आवडेल, कारण उद्या बघा पृथ्वीवरील सर्व सजीवांना हिलिंग कशी द्यायची, मनी मंत्रा खूप काही आहे. उद्या तर खूप जास्त बोनसेस असतात. तर नक्की आणि व्हॉट्सअपवर मला जेही सर्टिफिकेटवर नाव पाहिजे ते पाठवायचं आहे. चालेल, ठीक आहे. अजून तुम्ही पुष्पा मॅडम प्रश्न विचारता, उद्या सांगेल, सगळ्या गोष्टीवर उद्या सोल्युशन देईल. ओके, ठीक आहे. चला, मी तुम्हाला सांगेल सगळं, फी वगैरे उद्या काही असेल उद्या विचारून घ्या. ओके, चला, ठीक आहे. तुमचा ग्रुपवर नंबर, तुम्हाला झूम लिंक कशी भेटली? तर आता व्हॉट्सअपवर तुम्हाला ग्रुपवर नंबर येईल. नक्की तुमचं नोट्स लिहा आणि सर्टिफिकेटवर काय नाव पाहिजे सांगा. उद्या क्लास सुरू होण्याच्या अगोदर तुमच्या फोनवर सगळ्या नोट्स आलेल्या असतील. ओके, चला, सर्वांनी मला ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू 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 सो मच. धन्यवाद. थँक्यू. इथे नोट्स नका लिहू, मला व्हॉट्सअप मेसेज करा, तो नंबर येईल आता. ओके, थँक्यू सो मच. धन्यवाद.